पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या ताफ्यामधील गाड्या 50% कमी करण्याच्या सूचना केल्यात। तसंच पालखी मार्गाची पाहणी करताना ते बसनं प्रवास करणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची आज आणि उद्या पाहणी करणार आहेत। पालखी मार्गाला जोडणाऱ्या वाखरी ते पंढरपूर या 82 कोटी रुपयांचा प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून रेंगाळतोय आणि त्याचा थेट फटका पालखीसोबत येणाऱ्या लाखो भाविकांना गेल्या 3 आषाढी यात्रांमध्ये सोसावा लागतोय आणि या कामाची मुदत संपून 7 महिने उलटले तरी अजून देखील 50% कामही पूर्ण झालेले नाहीये। त्यामुळे आता गडकरी याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। दरम्यान मोदींच्या आवाहनानंतर नितीन गडकरींनी बसनं पालखी मार्गाची प्रवास करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सकाळी 11 वाजता फलटणमध्ये गडकरींची पत्रकार परिषद देखील होणार आहे। नवी मुंबईत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले उपस्थित होते। तर या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी टोलेबाजी केली आहे। राजकारणामध्ये सगळेच ऑक्सिजनवरती असतात असं गडकरी म्हणाले। सत्तेच्या खुर्चीला असा फेविकॉल लागला जो चिपकला तो उठतच नाही। जसा इलेक्ट्रिकचा करंट लागतो आयुष्यभर, समाधान भी कुणी नाही। नगरसेवक या करता दुखी आहे की तो म्हणतो मला आमदारकीचं तिकीट मिळालं नाही। आमदार या करता दुखी आहेत ते म्हणतात की मला मंत्री पद मिळालं नाही। मंत्री ज्यांना पद मिळालं ते म्हणतात मला चांगलं डिपार्टमेंट मिळालं नाही आणि ज्यांना डिपार्टमेंट मिळालं ते म्हणतात आता मला मुख्यमंत्र्याचा चान्स आहे तो केव्हा मिळणार आहे। आणि मुख्यमंत्री म्हणतात की आता आमचे श्रेष्ठ नेते किती दिवस ठेवतात केव्हा काढतात भरोसा नाही। ते सगळे ऑक्सिजन। केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काल बैठक पार पडली। तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत व्ही.डी. सतीशन, रमेश चेन्निथला यांची नावं आघाडीवरती आहेत। आज दुपारी 1 वाजता काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणार आहे। ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं आज भारत जगामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे। आज नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। 2 दिवसीय चालणाऱ्या या बैठकीचे अध्यक्ष भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असणार आहेत। आर्थिक सहकार्य, प्रादेशिक स्तरीय सहकार्य या विषयावरती चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची देखील आज भारत दौऱ्यावरती येणार आहेत। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अराक्चींच्या या भारत दौऱ्याला अतिशय महत्त्व आहे। रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह देखील दिल्लीमध्ये आलेले आहेत। तर भारत, ब्राझील, चीन, रशिया, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती हे देश ब्रिक्स परिषदेचे सदस्य देश आहेत। तर इतर 10 देश ब्रिक्सचे पार्टनर देश आहेत। भारत 4थ्यांदा ब्रिक्स परिषदेचा यजमान आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 3 दिवसांच्या चीन दौऱ्यावरती आहेत। ट्रम्प आज चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेणार आहेत। सकाळी ही द्विपक्षीय वार्ता होणार आहे। ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। युद्ध संकट, टॅरिफसह अनेक महत्त्वाचे मुद्दे हे चर्चेत असतील। ट्रम्प यांच्यासह अनेक कंपन्यांचे सीईओ देखील चीनमध्ये दाखल झाले। चीन दौऱ्यावरती जाण्याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मोठं वक्तव्य केलंय। पश्चिम आशियातील तणावावरती अमेरिकेनं चीनची थेट मदत मागितली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणला हटवण्यासाठी चीननं देखील प्रयत्न करावे असं मार्को रुबियोंनी म्हटलंय आणि याचा सरळ असा अर्थ होतो की हॉर्मुझच्या निमित्तानं पेटलेला तणाव निवळण्यासाठी इराणला चीनची मदत हवी आहे। विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सवरती 6 विकेट्सनं विजय मिळवलाय। या विजयासह आरसीबीनं प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलंय। केकेआरनं दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात ही चांगली झाली, पण जेकब बेथल 15 धावा करत बाद झाला आणि त्यानंतर विराट कोहलीनं 58 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह शतक झळकावलं। विराटचं हे आयपीएलच्या कारकिर्दीतलं 9वं शतक ठरलंय। विराटच्या या शतकी खेळीमुळे केकेआर विरुद्धचा सामना एकतर्फी केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.